पुण्याची आहे। खडकवासलाचं पाणी यंदा ऑगस्टपर्यंत राखीव असेल। जलसंपदा विभागानं हा निर्णय घेतलाय। अल निनोचा परिणाम पावसावर होणार असल्यानं खबरदारीचा उपाय हा राबवला जातोय। पुण्यामध्ये जुन्या 7 लाख वाहनांना विषारी धूर आहे। शहरात स्क्रॅपिंगसाठी एकही केंद्र नाहीये। शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची संख्या 7,29,000 या घरात गेली आहे। वाहतूक पोलीस विभागानं नगरसेवकांवर कारवाई केली आहे। बीएमसी मुख्यालय परिसरात ट्रॅफिक पोलिसांची विशेष मोहीम आहे। बीएमसी समोर नो पार्किंग मध्ये उभ्या गाड्यांवर कारवाई होतीये। किमान 20 नगरसेवक यांच्या वाहनांना दंड आकारण्यात आलाय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। डेटिंगच्या जाळ्यात 500 महिला अडकल्या। प्रेम, धोका आणि 2 कोटींची लूट हा प्रकार घडतोय। महाठगाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दिल्लीच्या सायबर पोलीस पथकानं पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणा इथला रहिवासी असलेला आनंद कुमार या कुख्यात सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे। हा आरोपी देशभरातील महिलांना लक्ष्य करायचा। हनीमून ट्रॅपिंग, रोमांस स्कॅम आणि ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचा रॅकेट तो चालवत होता अशी बातमी आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं पॅरोलवरून पुन्हा येत असताना चपलेच्या सोलमध्ये गांजा लपवलाय। या प्रकरणी कैद्याविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नक्षलवादी हिडमाच्या गाण्यावर नृत्य करणं विद्यार्थ्यांना भोवलंय। 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल आहे। सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण होत होतं। हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्यावर आक्षेप घेतलाय। आलोक कुमार सिंग हत्या प्रकरण आणि बोरिवली न्यायालयात 247 पानांचं आरोपपत्र दाखल आहे। आरोपी ओमकार शिंदे याच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। वसईच्या समुद्र किनाऱ्यावर कारचा थरार दिसतोय। मुलांना कारच्या खिडकीवर उभं करून जीवघेणी स्टंटबाजी आहे। महिला चालकाचा व्हिडिओ व्हायरल आहे। काय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।